नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पवना ज्युनियर कॉलेजच्या मराठी विषयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या तासाला आपण कथा, साहित्य प्रकार आणि परिचय हे प्रकरण आज अभ्यासणार आहोत. प्रकरण मोठे असून त्याचे आपण 3 स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेले आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात की 2 फोटो दिसत आहेत. एक डॉक्टर प्रतिमा इंगोले आणि दुसरी वपू काळे. या 2 महान कथाकारांच्या 2 गोष्टी आपण पुढे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण विविध साहित्य प्रकार अभ्यासू. साहित्य प्रकारामध्ये कथा, कादंबरी, नाटक, कविता, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन आणि ललित असे वेगवेगळे साहित्य प्रकार आपल्याला ते दिसत आहेत. मागील वर्षी आपण 11वीमध्ये नाटक हा साहित्य प्रकार अभ्यासला असून यावर्षी आपण 12वीच्या वर्गात कथा हा साहित्य प्रकार अभ्यासणार आहोत. मुळात आपण आधी कथेचा जन्म कसा झाला ते पाहू. की मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हा गोष्ट जन्माला आली. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला. कथ म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे असा त्याचा अर्थ होतो. गोष्टीतून विविध अनुभव व त्यांचेच निवेदन केलेले असते, कल्पनांचे निवेदन केलेले असते, म्हणूनच गोष्टीला पुढे कथा असे संबोधले जाऊ लागले. कथेचे हेतू पाहत असताना पूर्वीपासूनच मनोरंजन करणं, बोध देणं, एखादी शिकवण देणं या हेतूने कथा सांगितली जात होती. बरं, आजच्या काळात तशी रेडिओ, टी व्ही, इंटरनेट, लॅपटॉप, आयपॅड अशी मनोरंजन साधने आपल्याला दिसतात. तशी पूर्वीच्या काळी ती फार नव्हती. मग रोजच्या घडामोडीवर आधारित घटनांवर चर्चा करणे, गप्पा मारणे हा करमणुकीचा भाग होऊन गेला. पण रोज तरी कोणत्या घटना घडणार, म्हणून काही गप्पादासांनी काल्पनिक गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि ऐकणाऱ्यांनाही त्या आवडू लागल्या. त्याने त्यांचे मनोरंजन होऊ लागले. यातूनच कथा गोष्टींचा जन्म झाला. कथा गोष्टींचा जन्म झाल्यानंतरून आपण कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर तो गोष्ट, कहाणी, हकीकत किंवा वर्णन असा होतो. बरेच वेळा एखादा माणूस दुसऱ्याला काही सांगताना म्हणत असतो की आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो, किंवा आज मी तुम्हाला आगळीवेगळी कहाणी सांगणार आहे, किंवा आज मी तुम्हाला घडलेली हकीकत सांगतो. या तिन्ही शब्दांचा अर्थ कथा या शब्दाशी साधर्म्य दर्शविणारा आहे. म्हणून मौखिक परंपरेतून सुरू झालेली ही कथा पुढे लिखित स्वरूपात चांगली स्थिरावली आणि तिला लोकप्रियता देखील लाभत गेली. म्हणून प्रारंभी बोध देण्यासाठी व नंतर मनोरंजन करण्यासाठी कथालेखन लिहिलं गेलं. तर ही मौखिक स्वरूपात नंतरून लिखित स्वरूपात असलेली कथा म्हणजे नेमकी काय हे पाहत असताना की एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी, नंतर मनोरंजन करण्यासाठी, एखादा विचार, भावना, चित्ताशक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिली जाऊ लागली. तर या कथेमध्ये नेमकं असतं काय? तर कथेमध्ये घटना असते. घटनेशिवाय कथा निर्माण होऊच शकत नाही. कथेमध्ये कथानक असतात, पात्र असतात, स्थळ, काळ, वेळ यांचा उल्लेख असतो. विषयानुसार वातावरण असतं, समर्पक निवेदन शैली, पात्रांमधील ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत, उत्कर्ष बिंदू म्हणजेच क्लायमॅक्स, सुयोग्य आणि उत्तम शीर्षक देखील असतं. कारण त्यामुळेच त्या शीर्षकाच्या माध्यमातून आपल्याला शेवटी शीर्षक समर्पकता स्पष्ट करा असं प्रश्न देखील येऊ शकतो. आणि उत्तम शीर्षकाच्या माध्यमातूनच त्या गोष्टीत काय आहे याची चाणाक्ष वाचकांना कल्पना येऊ शकते. म्हणून आपण आता जी गोष्ट मौखिक होती ती लिखित स्वरूपात आल्यानंतर तिची जी व्याख्या आहे ती पाहू. की एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय. म्हणजेच गोष्टीमध्ये काय काय असू शकतं की स्थळ, काळ, पात्र. आता एखादी गोष्ट सांगायची म्हटलं तर बघा की कल्याण नावाच्या एका राज्यामध्ये राजा नावाचा एक तरुण मुलगा होता. त्याची आई खूप कष्टाळू होती आणि राजा मात्र आळशी, बेफिकिरी
नुसता फिरून राहणारा मुलगा होता. कोणी किती सांगितलं काही कळत नव्हतं. आई कष्ट करायची आणि राजा नावाचा मुलगा तिचा आईत खवरायचा. बरोबर. मग आता आपल्या गोष्टीमधलं स्थळ स्पष्ट झालं, कल्याण. आणि एक दिवस काय झालं की एक दिवस राजाच्या आईला कोरोना झाला. आणि कोरोना झाला, राजाच्या आईला दवाखान्यात तपासासाठी पाठवलं. आणि मग राजाची तपासणी झाली तर राजाचा रिपोर्ट कसा आला? निगेटिव्ह. डॉक्टरनी सांगितलं काळजी करू नका, सर्व जी काही तब्येतीची काळजी घ्यायची ती घेऊन तुम्ही होम आयसोलेशनमध्ये जाऊ शकता. आणि मग राजाच्या आईचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आलेला आणि राजाचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला. आता कथे शेवटी काय होणार? उत्कंठा वाढली. आणखीन 4-5 वर्षांनी ज्या वेळेस ही गोष्ट वाचली जाईल त्यावेळेस नक्की लक्षात येईल की ही गोष्ट 2020 सालातली आहे. म्हणजे गोष्टीमध्ये स्थळ असतं, काळ असतो. आणि आता आपल्यापुढे प्रश्न उभा राहील की राजाच्या आईचं काय झालं? कोरोना झाला होता, रिपोर्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह आला होता. राजाची आई वाचली असेल का? बरी झाली असेल का? राजाचं कसं काय आलं असेल? म्हणजेच या पात्रांचा विचार करून शेवटी आपण ठरवू शकतो आपल्याला शेवट सकारात्मक करायचा की नकारात्मक करायचा. आपण राजाची आई, राजा आणि डॉक्टर किंवा शेजारी पाजारी वाढू शकतो. आणखी पात्र आपण त्यामध्ये वाढू शकतो. म्हणजे स्थळ, काळ आणि पात्र यांच्या परस्पर संबंधातून जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचं आपण काय केलं? उत्कंठावर्धक चित्रण केलेलं आपलं दिसतं. यानंतर आपण कथेची पूर्वपीठिका पाहत आहोत की 1890मध्ये ह.ना. आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली आणि तेथून कथा प्रसिद्ध करायला सुरुवात केली. या साप्ताहिकाच्या नावावरूनच त्यातील गोष्टींचा, करमणुकीचा हेतू स्पष्ट होतो. ह.ना. आपटे फार मोठं नाव असून कादंबरीवर त्यांनी कथालेखन मराठी साहित्यामध्ये आपल्याला केलेलं दिसतं. करमणूक हे साप्ताहिक होतं जे 8 दिवसाला प्रकाशित होतं त्याला आपण साप्ताहिक म्हणतो. जे 15 दिवसाला प्रकाशित होतं त्याला आपण पाक्षिक म्हणतो. जे महिन्याला प्रकाशित होतं त्याला आपण मासिक म्हणतो. जे 3 महिन्यांनी प्रकाशित होतं त्याला त्रैमासिक म्हणतात. जे वर्षाला प्रकाशित त्याला वार्षिक असं म्हणतात. याशिवाय अनेक कंपन्यांचे, महाविद्यालयांचे, अनेक संस्थांचे वेगवेगळे अंक निघत असतात. नियतकालिक निघतात, दिवाळी अंक निघतात, वार्षिक अंक निघतात. महाविद्यालयांचे वार्षिक स्नेहसंमेलनात वेगवेगळे अंक निघतात. त्यात मुलांचे वेगवेगळे असे लेख, कथा, कविता त्यामध्ये छापून येत असतात. पण या सगळ्याबरोबरच ह.ना. आपटे यांनी करमणूक या साहित्याची सुरुवात केली होती. त्यामुळे फार मोठं नाव असून त्यांचा फोटो आपण या ठिकाणी पाहत आहोत. यांनी कथा आणि कादंबरी यातून मराठी साहित्याचं दालन समृद्ध केलं दिसतं. यानंतर मी तुम्हाला आजच्या पाठ्यांशावर काही कृती सांगत आहेत त्या पहा. एक कथेचा जन्म तुमच्या शब्दात लिहा. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ, कथेत काय काय असते ते लिहा. 4 पुढील चौकटीत पूर्ण करा. 1 रोज प्रकाशित होणारे, 2 आठवड्याला प्रकाशित होणारे, 15 दिवसांनी प्रकाशित होणारे, महिन्याला प्रकाशित होणारे, वर्षाला प्रकाशित होणारे. धन्यवाद.